नमस्कार. अ, महायुतीच्या उमेदवारांना उद्देशून एक पत्र लिहिलंय. बघा कसं वाटतंय. या पत्राचे दोन भाग आहेत. यातला जो पहिला भाग आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्यासाठी उद्देशून आहे आणि दुसरा भाग भाजप शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांच्यासाठी उद्देशून आहे. यातला जर तुम्हाला आशय आवडला तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करा. त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यातला जो पहिला भाग आहे तो बघा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यांसी सप्रेम नमस्कार. तुम्हाला उद्देशून लिहिण्याची खरं म्हणजे गरज नव्हती, मात्र आपण महायुतीचे भाग असल्यामुळे हे लिहिणं भाग आहे. नंबर 1, आपल्याकडून फार काही अपेक्षा आधीही नव्हत्या, आताही नाहीत. नंबर 2, लोकसभा निवडणुकीच्या काळात तुमचे कार्यकर्ते आणि समर्थक यांचा उपयोग भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना झाला नाही. तसं आता निवडणुकीला होऊ देऊ नका यंदाच्या विधानसभेच्या, कारण तुम्ही महायुतीचा भाग आहात. मुद्दा नंबर 3, हिंदुत्व निष्ठांच्या मदतीनं जमतील तेवढ्या जागा जिंकून निकालानंतरच्या आकड्यांच्या खेळात सत्ता स्थापनेत महाआघाडीला जर काही जागा कमी पडल्या तर तुम्ही संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे इथून उठून तिथे जाणार आहात याची कल्पना आम्हाला असली तरी सुद्धा जेवढा केवढा वेळ महायुतीत तुम्ही आहात तोपर्यंत तरी सुखाने नांदा. तुमच्याविषयी तक्रार येऊ देऊ नका. मुद्दा नंबर 4, हे होणार नाही हे माहीत आहे, तरीही ईश्वराकडे प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे महाआघाडीत गेलेल्या शिवसेना उभाटा गटाला सेक्युलर किडा चावलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या महायुतीमधल्या वास्तव्यामुळे तुम्हाला हिंदुत्वाचा वाण नाही पण गुण लागावा. कळावे, महायुतीचा शुभचिंतक, हिंदुत्वनिष्ठ मतदार. आता या पत्राचा दुसरा भाग जो आहे त्याच्याकडे आपण येऊ. आदरणीय भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांसी साष्टांग नमस्कार विनंती विशेष. मुद्दा नंबर 1, हे पत्र म्हणजे आपल्यासाठी अल्टिमेटम आहे असं समजावं, म्हणजे निर्वाणीचा इशारा. नंबर 2, केवळ निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाचा जप करायचा, हिंदुत्वाची भाषणं ठोकायची आणि हिंदुत्वनिष्ठ मतदारांची मतं घेऊन आमदार व्हायचं. गणित जुळलं तर सत्तेत यायचं आणि आमदार बनलं की हिंदुत्व 5 वर्ष अडगळीत टाकून द्यायचं. हे इथून पुढे चालणार नाही. नंबर 3, गेल्या 25 वर्षात चढत्या क्रमाने हिंदुत्वनिष्ठ मतदारांना गृहीत धरलं जात आहे. उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश येथील सरकार हिंदुत्वाचं धोरण धडाक्यात राबवत असताना महाराष्ट्रात 2014 पासून हिंदुत्वाचं घोडं काढलंय. मुद्दा क्रमांक 4, महाआघाडीच्या दगडापेक्षा महायुतीची वीट मऊ एवढ्या एकाच भावनेने हिंदुत्वनिष्ठ मतदार तुम्हाला मत देत आहेत हे लक्षात ठेवा. मुद्दा नंबर 5, विकास थोडासा कमी जरी झाला तरी एक तीळ 7 जणात वाटून खाऊ ही अशी आपली संस्कृती आहे. पण हिंदुत्वाचा बळी देऊन विकास होणार असेल तर तसल्या विकासाला काय चाटायचंय अशी स्वच्छ भूमिका हिंदुत्वनिष्ठांची आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात पक्क करून घ्या की सत्तेत या किंवा विरोधात बसा, तुमच्या पुढील वाटचालीच्या अजेंड्यात हिंदुत्वाचा मुद्दा सगळ्यात टॉपलाच असायला हवा. करून घ्या हे. मुद्दा नंबर 6, फक्त उमेदवार निवडून द्यायचा, मग त्या उमेदवारानं आमदार बनल्यावर पुढे काही का करेना असा विचार करणाऱ्यांची पिढी संपलेली आहे हे लक्षात ठेवा. आताचा मतदार कसा आहे माहितीये का? आताचा मतदार हा उमेदवाराला निवडतो सुद्धा आणि त्या उमेदवारांनी आमदार बनल्यानंतर त्याचा जो अजेंडा असतो ना तो अजेंडा सुद्धा तो सेट करतो आताचा मतदार. मुद्दा क्रमांक 7, शहरांची नावं बदलणं हा उपक्रम स्तुत्य आहे, चांगला आहे, पण केवळ 3-4 शहरांची नावं का बदललीत रो? उत्तर प्रदेशात तर 20, 25, 30 गावांची नावं बदलून त्यांना हिंदू नावं देण्यात आलेली आहेत. 2014 पासून ते 2019 पर्यंत तुमचं 5 वर्ष सरकार होतं आणि आताची ही 2.5 वर्ष अशी मिळून जवळजवळ 7.5 वर्ष तुम्ही सत्तेत होतात. मधला एक 2-2.5 वर्षाचा गॅप सोडून द्या. मग एवढे तुम्ही सत्तेत जेव्हा होतात त्यावेळेला तुम्ही
अगदी 25-30 नाही, पण निदान 10-20 गावांची नावं बदलायला हवी होती, ती का नाही बदलली? शक्य होतं तुम्हाला. मुद्दा क्रमांक 8, विधानसभेत लव्ह जिहाद विरुद्ध कायदा का नाही आणला? काही राज्यांनी आणलेला आहे आणि विधानसभेत हे आणणं शक्य आहे. मुद्दा क्रमांक 9, विधानसभेत धर्मांतरण विरोधी कायदा का नाही आणला? हा कायदाही आणणं शक्य आहे, पण का नाही आणला? मुद्दा क्रमांक 10, विधानसभेत समान नागरी कायदा का नाही आणला? तुम्हाला वाटेल की हा फक्त केंद्र सरकारचा विषय आहे. असं काही नाहीये. हिमाचलमध्ये याच्यावरती मसुदा बनवण्याचं काम चाललेलं आहे आणि माझ्या कल्पनेप्रमाणे हा मुद्दा पटलावर पण ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला का नाही ठेवता आलं? मुद्दा क्रमांक 11, गोहत्या बंदीचा कडक कायदा आणून कडक अंमलबजावणी का नाही केली? मुद्दा क्रमांक 12, अपराधात गुंतलेल्यांच्या अवैध वास्तूंवर बुलडोझर का नाही चालवला? क्रमांक 13, नुसते पुतळे बांधण्यापेक्षा गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू यांचे जतन आणि डागडुजीसाठी प्रयत्न का नाही केले? मुद्दा क्रमांक 14, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमधील इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन का केले नाही? 7.5 वर्ष टोटल तुम्ही सत्तेत होतात, 14 पासून आतापर्यंत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, आपल्या इतिहासाविषयी प्रेम वाढीस लागेल अशा प्रकारे पुस्तकांची रचना तयार करता आली असती, खास करून इतिहासाच्या पुस्तकांची. तसं तुम्ही का नाही केलं? मुद्दा क्रमांक 15, आणि हा फार महत्वाचा आहे, ड्रग्ज, अंमली पदार्थ यांच्या आहारी चाललेल्या तरुण पिढीचा विचार करता नुसता चोरटा व्यापार होत नसून फॅक्टऱ्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आपल्या इथे. ही चिंतेची बाब आहे. यावर ठोस आणि सर्वंकष कृती व्हायला हवी. पडघा बोरिवली सारखी देशविघातक ठिकाणं महाराष्ट्रात तयार झालेली आहेत. अतिरेक्यांची नंदनवनं असल्यासारखी आहे ती पडघा बोरिवली. यावर ऍक्शन व्हायला हवी. मुद्दा क्रमांक 16, हिंदू मंदिरांच्या ट्रस्टच्या कायद्यात सुधारणा करून हिंदू मंदिरांची सरकारी पिळवणूक रोखता आली असती. मुद्दा क्रमांक 17, अशा प्रकारे हिंदुत्वासाठी करण्यासारखं बरंच काही आहे, फक्त ते करण्याची तुमची इच्छाशक्ती हवी. मुद्दा क्रमांक 18, हिंदुत्वासाठी काळ अनुकूल नाही, आता जरा दमानं घ्या, विरोधक भांडवल करतील, मीडिया त्रास देईल, अल्पसंख्य समाज भडकेल, राजकीय किंमत चुकवावी लागेल, वगैरे वगैरे वाटेल ती 100 कारणं आणि सबबी तुम्हाला सांगून तुम्हाला हिंदुत्वापासून दूर करण्याचा काही जण प्रयत्न करतील. हा प्रयत्न तुमचे हितशत्रू करतील, तुमचे मित्र करतील, तुमचे नातेवाईक करतील, जाणकार करतील, खुद्द तुमच्याच पक्षांमधले तुमचे सहकारी आणि पक्षश्रेष्ठी सुद्धा करतील. पण ह्या कुणाचंही न ऐकता थेट अरेला कारे आणि हिंदुत्वाची तलवार हीच तुमच्या मदतीला येणार आहे, हे लक्षात ठेवा पक्क. हिंदुत्वाचाच अजेंडा मनात पक्का कोरून घ्या. मुद्दा क्रमांक 19, हिंदुत्वाचीच भाषणं निवडणुकीत द्या, हिंदुत्वाचाच नारा द्या आणि आमदार बनल्यानंतर सत्तेत बसा नाही तर विरोधात बसा, पण हिंदुत्वाच्याच मार्गावर चला. मुद्दा क्रमांक 20, तुम्ही भगव्याला सोडू नका, भगवा तुम्हाला सोडणार नाही. मुद्दा क्रमांक 21, समर्थक आणि कार्यकर्ते हे नेत्याकडे आदर्श म्हणून पाहत असतात, त्यामुळे हिंदुत्वाबाबत त्यांना काही आदेश देण्यापूर्वी आणि त्यांच्याकडून कसल्या तरी कामाची अपेक्षा करण्यापूर्वी आधी तुम्ही हिंदुत्व तुमच्या नसानसात भिनवा आणि हिंदू हितासाठी काय काय करता येईल याचा विचार आणि कृती स्वतः करायला लागा, मग इतरांना आदेश द्या. मुद्दा क्रमांक 22, हिंदुत्वनिष्ठ मतदार शांतपणे सगळं बघतायत, त्यांचं दुर्लक्ष होतंय असं बिलकुल नाही. महाआघाडी सरकार सत्तेत येऊ नये, हिंदुत्वासाठी वाईट दिवस पुन्हा येऊ नयेत म्हणूनच हिंदुत्वनिष्ठ मतदार प्रयत्न करत आहेत. कुणाचा सिंहाचा वाटा तर कुणाचा खारीचा वाटा आहे, पण प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाने प्रयत्न लाख मोलाचे आहेत याची जाणीव तुम्ही कायम मनात ठेवा. मुद्दा क्रमांक 23, हिंदुत्वनिष्ठ मतदाराच्या मतावर तुम्ही निवडून येणार आहात याचं भान सदैव ठेवा आणि जिंकून आल्यावरही ही जाण सतत ठेवा. ही जाण असेल तर हिंदुत्वाच्या मार्गावरून तुम्ही ढळणार नाही. आणि समजा पक्षश्रेष्ठी हिंदुत्व मार्गावरून ढळू लागलेच तर तुम्ही त्यांना सावध करा. हे पत्र म्हणजे तुमच्यासाठी अल्टिमेटम अशासाठी आहे कारण आमच्याशिवाय महाराष्ट्रातल्या हिंदुत्वनिष्ठांना पर्यायच नाही. आम्हाला सोडून हे हिंदुत्वनिष्ठ लोक जातील कुठे? आम्ही काहीही केलं तरी आम्हाला जाब विचारण्याची महाराष्ट्रातल्या हिंदुत्वनिष्ठांची ताकदच नाही. अशा मस्तीत कदाचित तुम्ही असाल, पण तरीही हा तुमचा गर्व आणि आमचा अपमान सहन करून हिंदू हिताच्या भल्यासाठी आम्ही भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीला पाठिंबा देतोय.
मुद्दा नंबर 25 फार महत्वाचा आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला खुली सूट देतोय. तुम्ही हिंदुत्वाच्या रडारवर आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही हिंदुत्वाच्या स्कॅनर खाली आहात हे लक्षात ठेवा. सतत तुमचं हिंदुत्व तपासलं जाणार आहे. सतत तुम्हाला विचारलं जाणार आहे की तुम्ही हिंदू हितासाठी काय केलं. मुद्दा क्रमांक 26, ही संधी तुमच्यासाठी अखेरची ठरू नये असं आम्हालाही वाटतं. तुम्ही हिंदुत्वनिष्ठांच्या मताच्या जोरावर आमदार व्हावं आणि निर्विवाद बहुमत मिळवून सत्तेत यावं हीच हिंदुत्वनिष्ठांची इच्छा आहे. पण तुम्हाला केवळ सत्तेत आल्याने इतिश्री झाली असं जर वाटत असेल तर चुकत आहात. पुन्हा सत्तेत आलात तर तुमची खरी आणि अवघड कसोटी सुरू होणार आहे याची पक्की खात्री बाळगा. मुद्दा क्रमांक 27, पुन्हा सत्तेत आल्यावर जर हिंदुत्वासाठी हिंदुहितासाठी काही केलं नाहीत, पुन्हा ये माझ्या मागल्या केलं तर हिंदुत्वनिष्ठ मतं तुम्हाला मिळणार नाहीत. मुद्दा क्रमांक 28, ज्या प्रकारे काही शक्ती सर्वत्र स्वतःचेच उमेदवार उभे करतायत युती सोडून आणि आघाडी सोडून, त्यांच्याच प्रकारे आम्ही सुद्धा तसंच काहीसं अखिल हिंदू समाजाच्या संदर्भात करू शकतो. युती सोडून आघाडी सोडून आम्हीच स्वतःचे उमेदवार सुरू करू शकतो खरं म्हणजे पुढच्या वेळेला, जर तुमच्याकडून हिंदुत्वाच्या बाबतीत काही घडलं नाही तर. मुद्दा क्रमांक 29, ना युती ना आघाडी अशी वेगळी भूमिका घेऊन सर्वच्या सर्व जागी कट्टर हिंदुत्वनिष्ठ उमेदवार उभे करून त्यांच्या विजयासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते समर्थक अथक प्रयत्न करू शकतात, अथक परिश्रम घेऊ शकतात. मुद्दा क्रमांक 30 आणि तो शेवटचा मुद्दा आहे, पण अशी वेळ हिंदुत्वनिष्ठ मतदारांवर येणार नाही. तुम्ही तशी ती येऊ देणार नाही. हिंदुत्वनिष्ठांचे तुम्ही तुमच्या उक्तीकृतीने समाधान करत राहाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. कळावे, आपला शुभचिंतक हिंदुत्वनिष्ठ मतदार. मित्रांनो, ही पोस्ट आवडली असेल, हे पत्र जर तुम्हाला आवडलेलं असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.